राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री माननीय विनोद तावडे आपल्यासोबत आहेत. आपण सुरुवातीला एक ईव्ही पाहूया. खेळपट्टी साथ देत नसेल तेव्हा डोकं खाली घालून शिस्तीत चेंडू तटवत राहणं हे कसलेल्या बॅट्समनचं लक्षण आहे. तोच मंत्र राजकारणात पाळणाऱ्या मंत्र्यांपैकी एक आहेत राज्याचे शिक्षण आणि क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे. गेल्या 2 वर्षात त्यांनी काही घातक बाउन्सर्स हुकवले, खराब चेंडूची वाट पाहत काही चांगले फटकेही मारले. ईबीसीची वाढलेली मर्यादा, 10वीच्या ऑक्टोबर परीक्षेतला बदल, कौशल्य सेतू सारखा महत्वाकांक्षी कार्यक्रम, डमी विद्यार्थी रोखण्यासाठी आधारचा प्रयोग असे काही निर्णय त्यांच्या खात्यात आहेत. मात्र शिक्षक भरती, दप्तराचं ओझं, क्रीडा क्षेत्राची कासव गती, अभिजात मराठी असे काही प्रश्न भिजतच आहेत. अशा अनेक अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, बोलाची कढी बोलाचाच भात होऊ नये यासाठी काय पावलं उचलणार हे सांगण्यासाठी येत आहेत विनोद तावडे. मी राज्याचे शिक्षण मंत्री, सांस्कृतिक मंत्री, क्रीडा मंत्री माननीय विनोद तावडे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि आपलं मनोगत मांडावं. नमस्कार. शिक्षण मंत्र्याची परीक्षा, पण परीक्षा ही पास नापाससाठी नसते, तर परीक्षा ही त्या विद्यार्थ्याने अजून पुढे कसं काय चांगलं केलं पाहिजे याचं मूल्यमापन करणारी असते. आणि असं मी मानणार आहे, त्यामुळे या परीक्षेची मला भीती नाही. मगाशी राजीव खांडेकर म्हणाले की बाळ 2 वर्षाचं झालंय, पण अनेक वेळा त्या बाळाचं असेसमेंट करताना ते बाळ कुपोषित मातेच्या पोटी जन्माला आलंय का सुदृढ मातेच्या आलंय याचा सुद्धा जर विचार केला तर त्या बाळाच्या प्रगतीचा आपण योग्य मूल्यमापन करू शकतो. अन्यथा त्या बाळावर अन्याय करू हे सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून स्पष्ट डोक्यात ठेवलं पाहिजे. पण अर्थात त्या कारणामुळे आपलं अपयश झाकणं हा काय आपला उद्देश नाही. पण वर्षानुवर्ष ज्या गोष्टी नीट झाल्या नाहीत त्या लगेच 2, 3, 4, 5 वर्षात फटाफट होतील अशी अपेक्षा ठेवणं सुद्धा चुकीचं आहे. पण काही गोष्टी नक्की झाल्या पाहिजे. उदाहरणार्थ शिक्षण विभागामध्ये गेल्या वर्षी मी आलो, त्याच्या आदल्या वर्षी आलो आणि ज्यावेळी काही गोष्टी मांडल्या की आता शिक्षणामध्ये ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे शिक्षणामध्ये किती मुलं शिकतात त्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये त्या मुलांची गुणवत्ता कशी वाढते याच्यावर भर देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आम्ही आल्यानंतर एक प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा अतिशय चांगला उपक्रम राबवला. आणि मी जसं म्हटलं की महाराष्ट्रातला शिक्षक वर्ग हा अतिशय प्रयोगशील आहे. महाराष्ट्रातील शिक्षक हे वेगवेगळ्या पद्धतीने अशा चांगल्या उपक्रमांना प्रतिसाद देतात. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की प्रगत शाळा आम्ही गेल्या 2 वर्षात हा कार्यक्रम सुरू केल्यानंतर त्या प्रगत शाळेचे काही नॉर्म्स आम्ही ठेवले होते. जवळजवळ 19,794 शाळा प्रगत म्हणून आज आपण म्हणू शकतो अशा पद्धतीच्या आहेत. डिजिटल शाळा करा, 25,774 शाळा ह्या डिजिटल झाल्यात. शाळांमध्ये आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग सुरू करा म्हटलं. जवळजवळ 13,932 शाळांमध्ये हे प्रत्यक्ष सुरू झालं. काही शाळांनी स्वतःहून ISO 9000 सर्टिफिकेशन केलंय. जवळजवळ 2,279 शाळा अशा ISO झालेल्या आहेत. आणि ह्या शाळा ज्या म्हणतोय त्या मी जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका अशातली आकडेवारी आहे. आम्ही शिक्षकांना असा आग्रह केला की तुम्ही स्वतःहून काही एज्युकेशनल ॲप तयार करा, ज्याला आम्ही टेक्नोसावी शिक्षक त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा झालेला आहे. 2,306 एज्युकेशनल ॲप्स त्या शाळेतल्या शिक्षकांनी सुरू करून मुलांना त्या माध्यमातून शिकवत आहेत.
वेगवेगळे व्हिडिओज 4,456 व्हिडिओज आहेत. वेबसाईट जवळजवळ 9,992 वेबसाईट्स आहेत. आणि आश्चर्य वाटेल की आम्ही शिक्षकांना म्हटलं की ₹2.56 जर तिजोरीत जमा झाले तर त्यातले 57 पैसे हे शिक्षणावर आपण देत असतो. आणि माझी भूमिका आहे की ती इन्व्हेस्टमेंट आहे, तो काही खर्च नाही. त्यामुळे याहून अधिक देणं हे लगेच शक्य होत नाहीये. पण शाळांमध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या. तुम्ही समाजाकडे जा, समाजाचा सहभाग घ्या. तर जवळजवळ 174 कोटी रुपये शिक्षकांनी आपापल्या गावातना लाखभर जमव, 1.5 लाख जमव, 2.5 लाख जमव, 10,000 जमव, 20,000 जमव असं करून या सगळ्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या असतील, नगरपालिकेच्या, यांनी 174 कोटी रुपये जमा केले. आणि सगळ्यात जे यश, ज्याचा आनंद हा स्वाभाविकपणे वाटेल तो म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये सुमारे 14,000 मुलं आली. ही का आली? आता जुन्नरला मोठ्या संख्येने, मी जुन्नरला काही पालकांशी बोललो की ज्यांचा मुलगा इंग्रजी शाळेमध्ये होता, म्हणतात तुम्ही याला मराठी शाळेत का आणला, तिथं जिल्हा परिषदेच्या. तर त्या पालकांनी मला सांगितलं की माझ्या घराच्या बाजूला जिल्हा परिषद मराठी शाळेत शिकणारा मुलगा होता, त्याला गणित चांगलं येतं आणि माझं पोरगं इंग्रजी शाळेत जातं, त्याला काहीच येत नाही. आणि माझा मुलगा तर हुशार आहे त्याच्यापेक्षा, खरं म्हणजे मग काय येत नाही. तर त्या जिल्हा परिषद शाळेत जाऊन मी पाहिलं की तिथे कसं शिकवतात. तर तिथल्या शिक्षकाने एक पुठ्ठ्याचा राक्षस केला. समोर गोट्या ठेवल्या, एका मुलाला बोलवलं, यातल्या 4 गोट्या काढ. मग 1, 2 अख्खा वर्ग मोजतो, 4. चला उजव्या कानातनं घाल. मग उजव्या कानातनं त्या गोट्या सोडल्या की तोंडातनं बाहेर पडल्या, त्याने धरल्या. मग अजून एकाला बोलवलं, तू अजून 4 गोट्या उचल. मग 1, 2, 3. मग ते डाव्या कानातनं घाल, ते तोंडातनं बाहेर पडलं. आता या किती आहेत? तर अख्खा वर्ग 1, 2, 3, 8. आता हे जे आहे की यू लिसन, यू फॉरगेट. तुम्ही बघता, तुमच्या लक्षात राहतं. तुम्ही करता, तुम्हाला समजतं. यू डू, यू अंडरस्टँड. हे जे ऍक्टिव्हिटी बेस आहे, तुम्ही करा. हे जिल्हा परिषद शाळांमध्ये, ह्या सगळ्या शाळांमध्ये जिथे सुरू झालं, तिथे ही मुलं इंग्रजी शाळेतनं मराठी शाळेत आली. आणि दरवर्षी असरच्या माध्यमातून शिक्षण विषयातला सर्वे होत असतो आणि दरवर्षी येत असतो. तर यावेळी 10% भाषेमध्ये आणि 60% गणितामध्ये महाराष्ट्राची प्रगती आहे. आणि ही टक्केवारी जर गेल्या वर्षी त्यांनी क्रमांक जे काढले होते त्याच्याशी जर जोडली तर आपण गेल्या वर्षी 13व्या क्रमांकावर होतो, तर यावर्षी आपण 3ऱ्या क्रमांकावर आलो त्या टक्केवारी जागेवर. आणि त्यामुळे शिक्षणामध्ये एका अर्थाने गुणवत्ता वाढवणं आणि अतिशय छोटे निर्णय केले. 10वीची फेर परीक्षा आपण मग सांगितली. आता यावर्षी आम्ही जो कौशल्य सेतू कार्यक्रम केला, मी मागच्या याच एबीपी माझाच्या कार्यक्रमात म्हटलं होतं की आपल्या इथे काय होतं की आम्ही अभ्यासक्रम ठरवणार, आम्ही पेपर सेट करणार, तो पेपर तो मुलगा जर लिहू नाही शकला तर त्याला नापास करणार. खरं काय असतं की असलं पाहिजे की त्या मुलाची क्षमता, त्याचं कौशल्य काय ते आम्ही ओळखलं पाहिजे आणि त्याच्यावर त्याला प्रशिक्षित केलं पाहिजे. पण आम्ही त्याचं कौशल्य ओळखायला आम्ही नापास होतो आणि आम्ही त्याला नापास दाखवतो. यावर्षी पण आपण असं केलं की 10वीत जी मुलं उत्तीर्ण होऊ शकत नाहीत, आपण त्यांचं 1-to-1 करिअर काउन्सिलिंग केलं आणि 15 असे वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंटचे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलचे अभ्यासक्रम आपण सुरू करतो आहोत की तो मुलगा किंवा ती मुलगी त्याच्यामध्ये जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या प्रशिक्षणासाठी, शिक्षणासाठी जाईल, ज्याला NSDCचा अधिकृत सर्टिफिकेशन किंवा डिप्लोमा मिळेल. म्हणजे एखाद्या गावामध्ये 15 मुलं 10वीला बसली आणि त्यातली 9 मुलं पास झाली तर ती 11वीला शाळेत जातात, बाकी 6 मुलं घरी बसतात.
आता त्या गावामध्ये 15च्या 15 मुलं शिकायला जातात. काही जण जातात 11वीसाठी, काही जण जातात कौशल्य विकासासाठी. नापास नावाचा शिक्का पुसला. यावेळीपासून उत्तरपत्रिका मार्कलिस्टवर गुणपत्रिकेवर 10वी उत्तीर्ण 11वीसाठी, 10वी प्रमोट जे एटीकेटी आहेत 11वीसाठी आणि 10वी एलिजिबल कौशल्य विकासासाठी. 10वी फेल हे आता महाराष्ट्राच्या कोणाच्याच गुणपत्रिकेवर येणार नाही. काही माध्यमांनी याची टीका केली की तावड्यांना सगळ्यांना पास करायचीच हौस झाली आहे. पास करत नाही, पण कुणाला नापास करायचा, आयुष्यात नापास करायचा अधिकार आपल्याला नाही. त्याला जे येतं ते त्याला शिकवलं पाहिजे. त्यासाठी हे आहे आणि या भूमिकेतनं आपण या सगळ्या गोष्टी करतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक कार्यक्रम आहेत. विशेषतः आम्ही मुता फाउंडेशनच्या सोबत प्रत्येक तालुक्यामध्ये काही शाळा करून असं एक नेटवर्क केलं की ज्यामध्ये मूल्यवर्धन आपण त्यांना शिकवतो आहोत आणि त्याचे परिणाम इतके चांगले आहेत. मी त्या मूल्यवर्धन शिक्षणाचे जे प्रयोग चालले आहेत, साधी गोष्ट असते की मुलांना सांगितलं की तुम्ही तुमचे 2 शेजारी आहेत बाजूची घरं, त्यांच्या घराविषयीची सगळी माहिती घेऊन या. तर मुलांनी आणली तर एका मुलीने एकाच शेजाराची माहिती आणली, दुसऱ्याची आणलीच नाही. तर का नाही आणली? नाही म्हणले, त्यांचं आणि आमचं खानदानी दुश्मनी आहे म्हणले. आम्ही त्यांच्याकडे जात पण नाही, बघत पण नाही, बोलत पण नाही. कशामुळे आहे? नाही, आमच्या आजोबांच्या वेळी असं असं झालं होतं, तेव्हापासून आम्ही त्या घराकडे हे करत नाही. आजोबांच्या काय झालं, पण तुम्ही मुलांना काय अडचण काय आहे? आमचं असं काही नाही, मग तू जा म्हणले. आणि मग त्या मुलीने त्या घरातल्या मुलांबरोबर बोलणं चालू करत करत त्या 2 घरांचं खानदानी दुश्मनी या मूल्यवर्धन शिक्षणामुळे संपली. साधा प्रयोग आहे, साधी गोष्ट आहे की नुसतं गणित, इंग्रजी, भूगोल, इतिहास, त्या तारखा सगळ्या ह्याच्यापेक्षा किंवा ह्याच्या बरोबरीने हे शिक्षण मला असं वाटतं की अतिशय महत्वाचं आहे. असे साधे एक मुलगा तू मोठाला काय करणार? नाही म्हणले, मी गुंड होणार म्हणले. का? मला मारामारी आवडते, मला अमुक आवडतं, मला तमुक आवडतं. मग त्या शिक्षकाने तुला मारामारी आवडते, तुझ्या अंगात रग आहे, अमुक आहे, तमुक आहे, मग कसं तुला सैन्यात जाता येईल, कसं पोलिसात जाता येईल, कसं. आणि मग ज्यावेळी 4-6 महिने पुन्हा विचारलं, तू काय होणार? मी पोलीस इन्स्पेक्टर होणार. आता ह्या सगळ्या प्रायोगिक स्तरावर नुसतं शिक्षकाने बालभारतीचा पाठ्यक्रम शिकवणं, याच्या पलीकडे काही प्रयोग केले पाहिजेत. असेही प्रयोग सुरू झालेत आणि आता ह्याचं एक नेटवर्क आपण महाराष्ट्रामध्ये उभे करतो. असं मूल्यवर्धनावर सुद्धा गेल्या 2 वर्षात आपण भर देतो आणि त्यासाठी काही प्रयत्न आपले चाललेले आहेत. क्रीडा विषयामध्ये मी मगाशी म्हटलं की क्रीडा खातं हे खूपच कुपोषित पालकाच्या पोटी जन्माला आलेलं आहे. म्हणजे छत्रपती पुरस्कार देणं ह्याला जी नियमावली पाहिजे होती, याला जे गुणांकन जे जसं वाटेल तशी मनमानी सुरू होती. आणि म्हणून मग मी सगळे प्रवीण टिपसे आणि बाकी सगळे खेळाडू वेगवेगळ्या क्षेत्रातले एकत्र बसवले आणि त्या खेळातल्या यांना बोलून तुम्ही कसं मार्किंग केलं पाहिजे. कारण जवळजवळ ज्यांचं रँकिंग नॅशनल लेवलपर्यंत आहे त्यांना जर शिवछत्रपती पुरस्कार मिळणार असेल तर त्याचं त्या असोसिएशनने नेटवर टाकलेलंच असतं. तो कुठली स्पर्धा करा, काय खेळला, काय नाही खेळला. नाही तर अनेक वेळा काय होतं की एखादी विदेशामध्ये तिथलं स्थानिक मंडळ किंवा स्थानिक कॉलेज स्पर्धा भरवतं, त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणतात, त्याचं सर्टिफिकेट लावतात, त्याचे मार्क वाढून मग ते पुढे होतं. आता असं न करता कुठल्या स्पर्धेला किती मार्क, काय मार्क, असं डिटेलिंग आपण केलंय आणि ते पुरस्कार आपण महिनाभर आधी पोर्टलवर टाकणार. त्याच्यावर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी ते मांडावं, त्याची एक समिती छाननी करणार आणि मग ते घोषित होणार. म्हणजे किमान राजकारणामध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट असलं पाहिजे. हे न होता खेळामध्ये राजकारण यायला लागलं, ते थांबवण्याचा प्रयत्न आपण यातनं केलेला आहे. अशा साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्या खऱ्या अर्थाने आपण करतो. विशेषतः क्रीडा असेल, उच्च शिक्षण असेल, नीटची मध्ये लढाई खूप मोठी झाली, ती आपण पाहिली आणि आपण यशस्वीपणे ती जिंकली. आणि आपण जो कायदा केला होता तो कायदा सुप्रीम कोर्टाने अपील केला आणि म्हणून आता प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला सुद्धा नीट आणि
राज्याच्या मार्फत त्याची प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आपण करू शकलो. मला असं वाटतं की प्रश्नोत्तराला जर वेळ अधिक मिळाला तर अधिक मुद्दे येतील म्हणून मी जास्त लांबवत नाही. पण एक अजून गोष्ट, मगाशी मी जे कौशल्य सेतूचं सांगितलं ते यावेळी आपण सगळ्या 15 लाख दहावीला बसलेल्या मुलांचं कलमापन चाचणी केली. आणि याचा म्हणजे ती कलमापन चाचणी केल्यानंतर जे मेसेजेस मुलांचे आले की सर माझ्या मनात जे होतं तेच ह्या चाचणीमध्ये आलंय, फक्त एक रिक्वेस्ट आहे. म्हटलं काय? प्लीज माझ्या आईबाबांना जरा पटवा ना की मला हेच करू द्या. कारण आईबाबांच्या स्वप्नात मनात कल्पना वेगळी असते मुलाविषयी. म्हणजे एका मालवणच्या मुलीला 82% पडले आणि तिला जायचं होतं आर्ट्सला, कारण कलमापन चाचणी आर्ट्स आलं होतं. तर तिचे आईवडील म्हणले काय सरकारचं फॅड आहे म्हणले कलमापन चाचणी, हिला 82 मार्क आणि सायन्सला न जाता डॉक्टर न होतं आर्ट्स कसली करते म्हणले. म्हणून ते मुख्याध्यापकाकडे घेऊन गेले. काय हिच्या डोक्यातनं काढा. मग ते मुख्याध्यापक तिला म्हणले की तुला ड्रॉइंग येतं का? वडील म्हणले कसलं ड्रॉइंग, कधी काय करत नाही काय नाही, हिला उगाच काहीतरी आपल्या डोक्यात सुचलेलं आहे की आर्ट आर्ट आर्ट. ते म्हणलं येतं. तू काही कधी चित्र वगैरे काढतेस का? ते म्हणलं काढते. आई बघायला लागली कधी काढते तू? तर तिने घरून 12-13 वह्या आणल्या आणि इतकी सुंदर चित्र काढत होती. आई वडिलांना पण आश्चर्य वाटलं. मग ते मुख्याध्यापक म्हणले मग तू घरी दाखवलं नाही? नाही म्हणले मी एकदा चित्र काढत बसली होती. आई म्हणली कसला वेळ वाया घालवते, चल अभ्यास कर. मग मी लपून चित्र काढायचे म्हणले. आता हे त्या मुलीच्या अंगात जे कौशल्य आहे ते या कलमापन चाचणीमध्ये लक्षात आलं आणि त्यामुळे मग ती आता पुढे त्या पद्धतीच्या शिक्षणाला गेली. मला वाटतं की या आमच्या पिढीच्या वेळी जसं 70%च्या वर पडले तर सायन्स, 50 ते 70च्या मध्ये कॉमर्स, या खाली मिळालं आर्ट्स नाही तर IT आहे. हे नाही, तुझ्यामध्ये काय कौशल्य आहे, तुला काय आवड आहे, तुला काय आलं पाहिजे, तू काय केल्यामुळे आयुष्यात यशस्वी होतील, या पद्धतीच्या मला असं वाटतं की या कलमापन चाचणीतनं बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्यामुळे सांगण्याच्या गोष्टी तर खूप आहेत, पण मला असं वाटतं की प्रश्नांच्या माध्यमातून अधिक गोष्टी आपण उलगडू शकतो. धन्यवाद.